भिडे पूल आणखी 1.5 महिना बंद राहणार. पुण्यातील भिडे पूल 15 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे. पादचारी पुलाचे काम केवळ 20% पूर्ण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक. तर बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी. आधी तार आणि आता पिनकोड होणार कालबाह्य. आता पिनकोड ऐवजी करावा लागणार 10 अंकी डीजीपींचा वापर. जालन्यात स्वामी विश्वेश्वरानंद महाराज हे महादेव संस्थानचे नवे मठाधिपती. महादेव मंदिर संस्थानचे श्यामलगिरी महाराज यांच्या निधनानंतर नवे मठाधिपती. तो गोसावी पांगरी येथील महादेव संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध. राजस्थानमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजरकडून ग्राहकांची फसवणूक. बँक मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी काढले. 2.5 वर्षात 41 ग्राहकांच्या 110हून अधिक खात्यांमधून पैसे काढल्याचं समोर. महिला बँक मॅनेजरला अटक. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानींकडून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला बिनशर्त अनुदान. 151 कोटींचं बिनशर्त अनुदान जाहीर. इंदापूरच्या भीमा नदी पात्रात जलपर्णीचा विळखा. जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण वाढले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. तर दूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय देखील धोक्यात. शनिवारी रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. पर्यावरण दिनानिमित्त सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात अभिनेता सयाजी शिंदेंच्या हस्ते वृक्षारोपण. प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं असल्याचा दिला संदेश. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमलोक पार्क परिसरात अचानक झाडातून वाहू लागलं पाणी. झाडातून धो पाणी वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ पतंग. आशियातील जंगलात आढळणारा हा पतंग 12 इंच एवढा मोठा आहे. चंद्रपुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी बैठकांचं सत्र. आतापर्यंत 150 नामांकन अर्जांची विक्री. तर 12 उमेदवारांचे नामांकन दाखल. धाराशिव जिल्ह्यात जकेकूरवाडी गावात एक गाव एक रंग संकल्पना. गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या घरांना एक रंग. एकतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम. छत्रपती संभाजीनगर शहरात 52 इमारती धोकादायक स्थितीत. इमारती खाली करून सील करण्याचे प्रशासनाचे आदेश. मात्र रहिवासी इमारती खाली करत नसल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था. पार्किंगच्या नावाने मनपा अधिकारी लूट करतात. मनसेचा आरोप. अमरावतीतील पाणी प्रकल्पात सध्या 41.16% इतकाच जलसाठा शिल्लक. जिल्ह्यातील वस्त्यांमध्ये पाणी टंचाई कायम. मेळघाटात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक वाळूज परिसरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू. सोशल मीडियावरून व्हायरल व्हिडिओतून प्रकार समोर. सेट परीक्षा आता 15 जूनला घेतली जाणार. परीक्षेसाठी राज्यातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जांची नोंदणी. ऑफलाईन पद्धतीनं होणार परीक्षा. आयटीआय प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ. विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटचीही व्यवस्था. महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट. मुंबईत पावसाळ्यात झाडं पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून खबरदारी. आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी. तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटीस. अमरावतीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. पावसाळ्यापूर्वी कामांची अवस्था जैसे थे. रस्ते दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलाची दुरावस्था.
पूल वाहतुकीसाठी धोकादायक, पुलाच्या कामाकडे प्रशासनानं लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी. आंब्याचा सीझन संपला तरी बाजारात आंब्याला चांगली मागणी. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दशेरी आंब्याला नागरिकांची पसंती. नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत 75 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. यामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 37 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश. वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम. तर मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत केल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ. बेंबळा ग्रामपंचायतीचा उपक्रम. सांगली संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास. अकोल्यात रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून वाहन चालकांची जनजागृती. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार. रायगडमध्ये 392 गावांवर दरडींची टांगती तलवार. 71 गावं अति धोकादायक. पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक 140 गावांचा समावेश. तर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अहवाल. अमरावतीमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकं दिली जाणार. शिक्षण विभागाकडून 1,86,141 विद्यार्थ्यांसाठी 4,85,546 पुस्तकांची मागणी. हिंगोलीच्या कडोळी गावात बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे रुग्णाची प्रकृती खालावली. डॉक्टरवर कारवाईची कुटुंबियांची मागणी. हिंगोलीमध्ये लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. ब्रह्मवाडी आरोग्य केंद्र धुळखात पडल्याची बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग. आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू. सोलापूर ते गोवा विमानसेवा 9 जून पासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. ते 1 ऑगस्ट पासून सोलापूर मुंबई सेवा सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही वाहिलं पुष्पचक्र. हिंगोली जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाणा शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरातांची खरतर अधिकाऱ्यांना सूचना. बियाणांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे. शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये. बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाणा जिल्ह्याच्या येवती येथे खुलेआम अवैध दारू विक्री, अवैध दारू बंदीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा. अकोल्यात मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी विरोधात जनसत्याग्रह संघटनेचं आंदोलन. शहराच्या प्रमुख स्टँड परिसरात पुतळा जाळून घोषणाबाजी देण्यात आली. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानं लक्ष्मण हाकेंच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये उद्यापासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांग यांच्यासाठी आंदोलन. सांगली शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्णांची लूट केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप. अशा रुग्णालयाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. प्रशिक्षणार्थींना खरं तर पुन्हा नियुक्त करण्यासाठी तसंच त्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. पूर्णवाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमण हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी. 15 दिवसात अतिक्रमण हटवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा.
चंद्रपूरमध्ये भर दिवसा अस्वलाचा मुक्त संचार, परिसरात भीतीचे वातावरण, अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. नाशिकच्या चांदवड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला, महिला गंभीर जखमी. 12 तारखेला काँग्रेस मशाल मोर्चा काढणार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात काँग्रेसचा मोर्चा. महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चा असणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा, राज उद्धव एकीच्या चर्चेची नितेश राणेंकडून मात्र खिल्ली. मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम फुटलाय, नितेश राणेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपाला कुठेच अडचण येणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष, देशात आणि राज्यात आमचं सरकार, पंकजा मुंडे यांचा विश्वास. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुगली, मी मातोश्रीवर जातोय असं गमतीनं म्हणाले. घरातून बाहेर निघताना पत्रकारांशी मिश्किल संवाद, नंतर मात्र मी बहिणीकडे जातोय असं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडात ताब्यात घेतल्याची चर्चा. मुंबई पोलिसांकडून कुठलाही दुजोरा नाही. सिद्दीकी हत्येप्रकरणी अनेक आरोपी अटकेत. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचं समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला बोलावले, सूत्रांची माहिती. ईडीचे डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 ठिकाणी छापे. संजय शिरसाटांनी नियमबाह्य पद्धतीने जमीन खरेदी केली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. सगळ्या आरोपांचे उत्तर मी देणार नाही, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं बघावं, महायुतीत प्रचंड मजबूती आहे, महायुती एकत्रच लढणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं शरद पवार यांना प्रत्युत्तर. राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं, महाराष्ट्रातील जनतेचा महायुतीवर विश्वास, राहुल गांधींच्या आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सरकार कितीही अडचणीत आलं तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही. यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत माहिती. रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण. ई सेवा केंद्रात स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले आदेश. उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, हेलिकॉप्टरचा मागील भाग खराब. हेलिकॉप्टरच्या धडकेत महामार्गावरील वाहनाचं नुकसान, तर हेलिकॉप्टरमधील सर्व 5 प्रवासी आणि पायलट सुरक्षित. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे अवैध मायनिंग, पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध मायनिंग खपवून घेणार नाही, पर्यावरण तज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांचा इशारा. पालघरच्या केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयात, रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुणाला विनापरवाना गावठी कट्टा पुरवणाऱ्यालाही तपासातून वगळण्यात आले. नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून शारीरिक अत्याचार, तुर्भे परिसरात 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी. नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीत मानेवाडा मार्गावर अपघात, मध्यरात्री भरधाव दुचाकीची टेम्पोला धडक, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही समोर, टेम्पो चालकाचा शोध सुरू. वर्ध्याच्या समता नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग, घराला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू, कूलरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं लागली आग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.